सलीमाची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना टीम कुंभडपाडा संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. सनी आणि प्रकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. आणि प्रथमतः गोलंदाजी ट्रॅकवर रिग्नेश इलेव्हन रानाळ संघाकडून कोणाला आमंत्रित केले जाईल. 5 षटकांचं हे सत्र आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. चला, रानाळ संघ खूप सारा उशीर करताय, आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. राहुल आणले गेले षटक क्रमांक पहिल्या हाताळण्याकरिता. चला भाऊपाटी सर, आपण त्या सक्त ताकीद आणि या मॅचला सुरुवात करायला भाग पाडायचं आहे त्यांना. ही स्पर्धा आपण पाहताय प्रिन्स मूवीच्या मार्फत लाईव्ह टेलिकास्टिंग होती. संपूर्ण देश पाहतोय, संपूर्ण जग पाहतोय. त्यामुळे वेळेच्या बाबतीत प्रत्येकाला सहकार्य करणं गरजेचं आहे. वेळ काढूपणा करायचा नाही आहे, या गोष्टीची आपण नोंद घ्या. राहुलला इथे मात्र प्रथम षटक हाताळण्याची जिम्मेदारी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता राहुल आपण इथून मात्र पाहताय. पॅटच्या फेसमध्ये चेंडू बाउंड्राईच्या पलीकडे चौकार 4. पहिल्याच बॉलवर आपल्याला चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या चौकाराच्या पडतीने 4 या अंकावर धावफलक. पुढचा बॉल निर्धावफेकी डॉट बॉल. चांगल्या चेंडूची उद्घोषणा मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय डॉट बॉल. गोलंदाज राहुल पुनश्च एकदा सज्ज होतोय. पुढचा बॉल चांगला चेंडू. याही वेळेस अपटून टाकण्याचा जो प्रयत्न होता सक्सेसफुली मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळालाय. चौकार आल्यानंतरचं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज राहुल पुनश्च एकदा सज्ज होतोय. पुढचा बॉल अपील केलं गेलं होतं, कदाचित पॉकेट आखलं गेलंय आणि त्या पॉकेटमध्ये चेंडूला डिलिव्हर केलं गेलं. विकेटचं बदन, फलंदाज बाद होतोय. न्यू बॅटर अजिंक्य सध्या तरी दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. अजिंक्य लेफ्ट हँडेड बॅटर, डावखुऱ्या हाताचा फलंदाज सध्या तरी आपण इथून मात्र पाहतोय. मी सातत्याने या फलंदाजांसाठी म्हणतो की निसर्गाची देण, दैवी देण असणारे हे
फलंदाज असतात आणि त्यांच्याकरिता खूप सारं पूरक असणार आहे मैदान. त्याचा फायदा घेताना पाहायला मिळतील का. पुढचा बॉल यावेळी दिशा दर्शवण्याचं काम, टेक्निकल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये बाउंड्रीच्या दिशेने जाणारा हा चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्रीच्या पलीकडे चौकार. सध्या तरी या चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या पडतीने धावसंख्या 8. षटक संपलंय क्रमांक 1 आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या टीम कुंभडवाडा संघाची 8. षटक क्रमांक इथे दुसरा सुरू होता आहे. आजचा दुसरा दिवस आणि एक चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळते. मागच्या वर्षी या संघाने खूप चांगला क्रिकेट खेळला होता. रिग्नेश 11 राणा टीम संघाने चालू हंगामामध्ये देखील त्यांचा चांगला क्रिकेट झालाय. सध्या मात्र आई गावदेवी कोंबडपाडा टीम संघ प्रथमतः त्यांच्या अगेन्स्ट खेळताना तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कुणाल सध्या तरी या सज्ज होत असताना षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता पहिलाच बॉल होता. यावेळेस आपण पाहताय फलंदाजाला चांगल्या पद्धतीने चकवा देऊन निघून जाणारा हा चेंडू आहे. निर्धाव स्वरूपात किंवा फलंदाजाला थांबा दर्शवणारा हा चेंडू सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालाय. नक्कीच चांगला बॉम्सर इथे नॅचरल बॉम्सर चेंडू पाहायला मिळाला. डॉट चेंडूने भरपूर रफ्तार आहे आणि रफ्तारने बीट केला इथे गोलंदाजाने. कुणाल सज्ज होतोय आपल्या भात्यातील पहिल्या चेंडूचा खेळ ते संपुष्टात आणलाय. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार होत असताना याही वेळेला फलंदाजाला त्याच्या जाग्यावर उभं ठेवण्याचं काम हाही चेंडू करत असताना आपण पाहत आहे. प्ले अँड मिस, डोळे मिटकून मारण्याचा हा प्रयत्न झाला होता. व्हेरिएशन खूप चांगला आहे गोलंदाजाकडे. याच्या अगोदर बॉन्सर चेंडू टाकला होता आणि त्यानंतर थोडासा गुडलँड्सवर ठेवला आणि हलकासा बाहेरून हा चेंडू निघाला होता. लेग कटर मोमेंट्स थोडंसं चेंज पाहायला मिळाला होता या चेंडू मागे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शांत ठेवल्या फलंदाजाला. तब्बल 2 चेंडू इथून मात्र निर्धाव स्वरूपात फेकी होताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल आहे यावेळेस पहा एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडूला दिशा दर्शवण्याचं काम चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून जातोय. चौकार 4. फलक या चौकाराच्या बढतीने जाऊन पोहोचत असताना सन्नी सध्या तर फायर करायला सुरुवात केली गेली आहे. यावेळेस चेंडू आपण इथून मात्र पाहताय. निर्धाव फेकी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आहे. फार काही मिळणार नाही यापेक्षा काहीच इथे मात्र मिळणार नाहीये असं म्हणायला हरकत नाहीये. तब्बल
तब्बल 4 चेंडू आपण इथून मात्र पाहत आहे. आतापर्यंत फेकलेत त्यामधील 3 चेंडू निर्धाव फेकी आणि एका चेंडूवर आपल्याला चौकार कन्वर्ट होताना पाहायला मिळालाय. धावसंख्या 12 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल खूप वेळ चेंडू हवेमध्ये, यावेळेला फटका फसलाय की काय? फटका फसतोय, फलंदाज बाद होतोय. सन्नी तंबूच्या असल्याला न्यू बॅटर बुद्धार्थ मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. मला आठवतं बुद्धारची इडी ग्राउंडला ही एक चांगली खेळी सध्या तरी आपण चांगली खेळी आपण त्याची इथे मात्र पाहिली आहे. पुढचा बॉल हो पहिल्याच बॉलवर बुद्धानं स्वतःचं खातं खुल्ले खेळले गेले इथे मात्र षटकारानं चेंडू वावरायच्या पलीकडे षटकार. षटक संपलंय क्रमांक 2चं आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या टीम आई गावदेवी कोंबडपाडा संघाची जाऊन पोहोचते ती म्हणजे 18-18 या अंकावर धावफलक राहुलला आणले गेले. राहुलला कंटिन्यू केले गेले. राहुलचंही चांगले षटक आपण पाहिलं ज्यामध्ये 2 आपल्याला चौकार कन्वर्ट होताना पाहायला मिळाले आणि 1 विकेटचं पतन सुद्धा होताना पाहिलंय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राहुल. चला टीम राहणार संघ थोडंसं गेम स्पीडअप करणं तुम्हाला बंधनकारक आहे. चला गोलंदाज राहुल थोडंसं गेम स्पीडअप कर मित्रा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राहुल इथे मात्र सज्ज होत असताना पहिलाच बॉल आहे राहुलचा या तिसऱ्या षटकातील. फक्त दिशा दर्शवण्याचं काम, बॅकअपला कोणी नसताना फेकी केली गेली आहे. घडली होती चुकीची पण कलेक्शन झालं थोडंसं वेळेवर प्रॉपरली. दुसरी धाव घेण्याचा मनसुबा होता जो सध्या तरी संपुष्टात येत असताना एकेरी धावसंख्या जगात भारी 19 फेब्रुवारी आणि 19 या अंकावर सध्या तरी धावफलक जाऊन पोहोचत असताना गोलंदाज सय्यर. ओहो हो या वेस्ट विकेटचं बदन बुद्धार्थ होतोय बाद. परतावं लागतं तंबूच्या असल्याला.
बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला आणि बुद्धारची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर कल्पेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज राहुल पुन्हा एकदा तयार. हो यावेळेस उडवल्या गेल्या चेंडूला दिशा दर्शवण्याच्या नादामध्ये फटका इथे मात्र चुकतोय. विकेट सोबत आणि याही वेळेला लगातार 2 चेंडू आणि 2 विकेटचं बदल 19 अंकावर सध्या तरी होताना आपल्याला पाहायला मिळालंय. चांगली गोलंदाजी राहुल कडून आपण होत असताना पुढचा बॉल काय घडलाय बॅक साईडला चुकी तर घडली आहे. पंचांचा इशारा येणं बाकी. इथे मात्र वाईट प्लस मिळतो. इथे मात्र चौकाट टोटली 5 धावा. थँक्यू डीजे. धावसंख्या या 5 धावेच्या वरतीनं 24 अंकावर धावफलक गरज होती खरं तर या धावसंख्येची आणि याही वेळेस खराब डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. हा दुसरा वाईट बॉल असावा आत्तापर्यंत डिलिव्हर केला गेलेला आणि धावसंख्या 25 लगातार 2 वाईट. पहिला वाईट बॉल जर का बघितला तर एक वाईट तर मिळाला त्याच्यासोबत एक चौकार सुद्धा पाहायला मिळाला. याही वेळेस दुसरा बॉल जर का आपण बघितला तर वाईट बॉलच्या स्वरूपात आणि एक बाउन्स एक करण्याची मुभा मी सातत्याने म्हणतो. ती कुठल्या प्रकारात करावी किंवा कधी करावी हेही ठाऊक असणं गरजेचं आहे. आणि 1 बाउन्सचा इशारा पंचांकडून सध्या तरी देण्यात आलाय गोलंदाज राहुलला. कुपेळ हवेमध्ये चेंडू यावेळेस फटका फसलाय की काय. चेंडू गाली क्षेत्ररक्षक विकेटचं पतन फलंदाज होते बाद. इस न्यू बॅटर ऋतिक आपल्याला सध्या तरी दाखल होत असताना आपण पाहत आहे. गोलंदाज सय्यद राहुल आणि याही वेळेला तिथे मात्र क्षेत्ररक्षक होता तैनात. पंचांचा इशारा काय आहे. फलंदाज बाद आहे. परतावा लागेल तंबूच्या असलेला.
न्यू बॅटर अभिषेक. सिंगल अंकित होतीये डबलच्या प्रयत्नामध्ये आणि या 2 धावा अंतिम चेंडूवर सध्या तरी पूर्ण होत असताना षटक संपत क्रमांक 3चा आणि 2 धावेच्या पडतीने धावा संख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 या अंकावर धावफलक. धावसंख्या 27-27 27 या अंकावर धावफलक. सध्या तरी या जाऊन पोहोचताना आपल्याला इथं मात्र पाहायला मिळतं गणेश नामांकित केले गेले. चला मॅचला होतीये सुरुवात. हो पहिलाच बॉल यावेळेस गणेशचा आपल्याला इथून मात्र निर्धाव स्वरूपातली या फेक ही पाहायला मिळते. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चेंडू हवेमध्ये यावेळेस आपण इथून मात्र पाहताय झेलला संधी विकेट्स पतन फलंदाज बाद. आतापर्यंत 7 गडी बाद झालेत आणि या धावसंख्या अजूनही 27 या अंकावर धावफलक. अतिशय चांगल्या पद्धतीची चर्चा कॉमेंट्री बॉक्समध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचवीन.
गोलंदाज या याही वेळेला विकेटचं पतन. आणि जी चर्चा होती की सगळ्यांना बारी बारी फलंदाजी मिळणार, कदाचित तसं चित्र मैदानाच्या आतमध्ये. दादा षटक संपल्यानंतर 27 आतापर्यंत 3 बॉल फेकलेत, एकही धाव आलेली नाहीये. गडी बाद झालेत 8. गणेशने अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, पहिला बॉल डॉट बॉलच्या स्वरूपात फेकला गेलाय आणि पुढील दोन्ही चेंडूंवर लगातार 2 चेंडू आणि 2 विकेटचं पतन, एक झेलबादच्या स्वरूपात आणि एक कॉट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. न्यू बॅटर कृष्णा, बॉलर अँड हॅट्रिक असं इथून मात्र म्हणायला हरकत नाही आहे. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा विकेट हॅट्रिकचं मान मिळवताना आपण पाहिलं होतं. कोणत्या ट्रॅकवर गोलंदाज गणेश हो मिस करतील. बॅक साईडला हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना धावबाद करण्याची नामचित संधी आणि फलंदाज बाद आहे. वैयक्तिक हॅट्रिक नाहीये पण टीम हॅट्रिक इथे मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळते. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये सलग 3 चेंडू पण चेंडू 2च राहिलेले आहेत. मग एक षटकार जरी ठोकला तरी 1000 रुपये स्वरूप परदेशी गणेशला. लास्ट विकेट मैदानाच्या आतमध्ये, कारण धावसंख्या 9 बाद जाऊन पोहोचते 27. क्या बात आहे. गणेश स्टार क्रिकेटर आहे, ट्रम्प कार्ड आहे जो शेवटी ठेवला गेलाय. अजूनही एक चेंडूचा खेळ इथून मात्र शेष राहताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू संपतायत आतापर्यंत 5, धावसंख्या 27. गोलंदाज तयार. याही वेळेला निर्धाव फेकी सध्या तरी आपल्याला पाहायला मिळेल. षटक संपलं. क्रमांक 4चं 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27. निर्धाव षटक विराज ग्रुप 1200 आयोजित A1 चषक 2025 मधील दुसरं मेडन दुसरं निर्धाव शतक गणेशच्या नावावर. शेवटचं षटक आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सोहमला इथे मात्र आमंत्रित केले गेले. आपण पाहताय सोहमवर जिम्मेदारी. लास्ट विकेट इथे सुद्धा फलंदाज बाद होतोय. कृष्णा इथे मात्र बाद होतोय आणि ऑल आउट होणारा संघ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आई गावदेवी कुंभडपाडा संघ 5 षटकांचा इथे मात्र ऑल आउट झाली आहे. धावसंख्या 27 विजयाकरिता 28 धावसंख्येचं आव्हान ऐकण्याकरिता जॉईन होतील.
बालाजी टॉस करण्याकरिता यायचं आहे. धन्यवाद तेजस झोबी. पुढच्या मॅचचं टॉस दीपेश नाईक टॉस बॉक्समध्ये आलेले आहेत. विराज अभियान टॉस बॉक्समध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि टीम बालाजी स्पोर्ट सरुलीपाडा विराज चोरगे फॅम टीम बालाजी स्पोर्ट टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये जोडायचं आहे. पुढच्या मॅचला आपण इथे करत आहोत तयारी. टॉस बॉक्समध्ये तेजस झोबी आपल्यासोबत असणार आहेत. तर बालाजी टीमचे कॅप्टन इथे येत आहेत हळूहळू. तर आपण थोडंसं वेगाने या आणि आपण पुढच्या मॅचचा टॉस देखील करतोय. मी पाहुण्यांना विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी आपण सॉन्टी धनगर आणि प्रशांत जाधव आपण टॉस करण्यासाठी जायचं पुढच्या मॅचचं. आपल्या दोघांच्या शुभास्ते पुढील मॅचचं टॉस आम्ही इथे करत आहोत. शेलारगावचे प्रिन्स दोघांचं नाव घेतलं दोघांनीच जायचं. A1 जोडी चालली आहे टॉस बॉक्स मध्ये. त्याचीच तुमच्या माहिती करता A1 जोडी आयोजक आहेत आणि त्यांच्या शुभास्ते हा टॉस आहे. ड्रेसिंग बाकी कडे घे एवन जोडीची. वेलकम एवन जोडी आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. दोन्ही टीम कॅप्टन इथे येत आहेत. नाण्याच्या दोन बाजू आधी दर्शवतोय एवन ट्रॉफी शेलार आणि विराज 1200. कॉलिंग कोण देणार आहे? एवन ट्रॉफी असं कॉल आलंय आणि विराज 1200. एवन जोडीला विनंती करतो आपण सन्मानाने स्थानापन्न व्हायचं आहे. नाणेफेक विन झालाय टीम बालाजी. काय निर्णय असेल? फिल्डिंग. बेस्ट ऑफ लक. जास्त वेळ घेत नाहीये. भादवड संघ नाणेफेकीचा कॉलिंग होता. विन झाला असता काय निर्णय असता? बॅटिंगच घेतली असती. मनासारखा निर्णय आलाय त्यामुळे बेस्ट ऑफ लक. बालाजी स्पोर्ट सरुलीपाडा टीम संघाने नाणेफेकी जिंकल्या. नक्कीच ऑलरेडी दिलेला आहे तुम्हाला सरावासाठी. मग आता काहीच बोलू शकत नाही दीपेश. आम्ही ऑर्गनाइज कमिटी स्वतः सांगतात तुम्हाला आम्ही चेंडू दिला होता सरावासाठी. चला आपण हे पहा पॅनल्टी जी आहे त्यांचा 12 मॅन नव्हता. रिग्नेश इलेवन राहणार टीम संघाचा पॅनल्टीच्या धावा ॲड करून टार्गेट 30 धावांचा झालेला आहे. लक्षात असू द्या. आमचे प्रिन्स मूवीज ऑपरेटर राहुल थले आपण टार्गेट जो आहे 30 धावांचा दाखवायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेचे आयोजक वन मॅन शो मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय निखिलेश शेलार. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जात आहे. इक्वेशन पहा 30 चेंडू 30 धावांची ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि गावदेवी कोंबडपाडा टीम संघाने अगदी सर्वच खेळाडूंना बॅटिंग मिळालीच. कोणी निराश झाले नाहीये कोंबडपाडा टीम संघाच्या माध्यमातून. 12वा खेळाडूला देखील जर संधी असती तर तो देखील उतरला असता. यस मैदानातून आम्हाला दर्शवताना प्रकाश दादा क्रिकेटचे निश्चांत आहेत आणि आज 11वा म्हणून मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते आहे. आणि दादांसाठी एक सुवर्ण संधी आहे. प्रकाश दादा आपण एखादी झेल पकडले गण्याबाई यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. नाही आजची संध्याकाळ सुटू शकतो. रविवार नाही तर मंगळवार आहे. बुद्धार्थ गोलंदाज बुद्धार्थ त्याचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर इथे आपल्याला पाहायला मिळते पहिला विकेट इथे प्राप्त करताना बुद्धार्थ अँड कोंबडपाडा टीम. बॅटर आउट. निखिलेश शेलार अगदी 0वर आउट झालेला आहे. पहिली सफलता इथे बुद्धार्थला मिळते. चांगली झेल इथे पाहायला मिळाली. ऋतिक याच्या माध्यमातून ही झेल कंप्लीट झाली होती आणि विकेटच भरपूर काही सांगून जाऊ शकतो या मॅच मध्ये. म्हणूनच पहिल्या चेंडूला आपण बघितलं अगदी ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न आणि समोरासमोर भरपूर वेळा निखिलेश आणि बुद्धार्थ केलेला आहेत. आणि बुद्धार्थला निखिलेशची खेळी माहिती आहे त्यानुसार चेंडू टाकला होता आणि त्या चेंडूवर फसला गेला आहे. सन ऑफ कोपर इथे मैदानाच्या हातमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल.
यशराज पाटील फ्रॉम कोपर मैदानाच्या आतमध्ये. यशराज एक टीमचे कॅप्टन आहेत. आज थोडेसे लेट पोहोचले ते टीममध्ये, मात्र ते खेळले पहिल्या डावामध्ये, बॅटिंगसाठी आलेले आहेत. 30 धाबा अगदी सोप्या धाबा आहेत, ते बनवण्याचं काम करायचं आहे. ऑफस्टिकच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न, लेग कटर चेंडू टाकला होता, अगदी ऑफस्टिकची पट्टी जी आहे तिच्या बाहेरून जाणाऱ्या चेंडूला खेळलं आणि आता पहा तिथे डॉट चेंडू टाकला गेलाय. लो स्कोरिंगच्या मॅचेस नेहमी कडक होत असतात आणि कोंबरपाडा संघाकडे असे गोलंदाज आहेत ते ट्रेंडिंगला आहेत. त्याच्यामध्ये आपण बुद्धारचं नाव आवर्जून घेत असतो. सनी गोलंदाज आहे, त्याचबरोबर त्यांच्याकडे 3 ते 4 गोलंदाज असे आहेत की ते चांगली गोलंदाजी करून समोरच्या संघाला थांबवू शकतात. 30 धावांचा टार्गेट. पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, काय गोलंदाजी केली जाते, अगदी लेन मध्ये लाईन मध्ये गोलंदाजी इथे पाहायला मिळत आहे. व्हेरिएशन भरपूर आहे या गोलंदाजाकडे. मी नेहमी सांगितलं कोंबडपाडा गावाचं नाव टेनिस क्रिकेट बॉल मध्ये हा पुढे नेऊ शकतो खेळाडू. डीडी स्पोर्ट भिनार या मैदानावर झालेल्या स्पर्धेमध्ये कोंबडपाडा टीम संघाने एक फायनल जिंकली आहे, हे देखील विसरून चालणार नाहीये. संघ खूप चांगला कंप्लीट टीम आहे. आज थोडेसे बॅटिंग मध्ये थोडेसे चुका भरपूर झाल्या, मात्र गोलंदाजी चांगली आहे. अजून एक धक्का लागेल. यस, बॅटर आउट, दुसरा विकेट. अजूनही एकही धाव जोडलेला नाहीये. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 2 विकेट अगदी मिळालेले आहेत. बुद्धारचे 2 षटक या मॅच मध्ये भरपूर निर्णायक असतील. मनीष पाटील फ्रॉम टेंभोली मैदानाच्या आतमध्ये. रतनबुवा चषकामध्ये बाईक मिळाली होती या खेळाडूला आणि आज प्रतीक नाईकची उपस्थिती नाहीये. प्रतीकला 4 व्हीलर मिळाली होती. माजी केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये 2 खेळाडू असे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळते सध्याच्या घडीला चर्चेमध्ये. त्याच्यामध्ये मनीष मैदानाच्या आतमध्ये आलाय क्रमांक 4 वर. हा विकेट फार महत्वाचा आहे कोंबडपाडा टीम संघासाठी. हा जर थांबला खेळपट्टी तर मॅच घेऊन जाईल. राईट आर्म ओ द विकेट मनीष पाटील सज्ज होत आहे. थोडस आपण बघितलं, ओ रनाची संधी होती, संधी गमावलीये. शेवटच्या मोमेंटला विकेट किपरला डोक्यावर हात ठेवताना आपण बघितला. अजिंक्य होते तिथे, चुकी झाली आहे, चुकीला माफी नाहीये टेनिस क्रिकेट बॉल मध्ये. गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजे बुद्धार्थ. जबरदस्त खेळलं, त्याचा सध्या 5 चेंडूवर तुम्हाला पाहायला मिळाला. पाहूया मेडन विकेट मागच्या इनिंग मध्ये झालाय, या इनिंग मध्ये पाहायला मिळेल का. राईट आर्म ओव्हर द विकेटने बुद्धार्थ. हा ऑफस्टिकचा चेंडू गॅप मध्ये खेळलाय. शेवटच्या चेंडूवर येतोय की काय चौकार. हो यस, पहिला चौकार या डावाचा. इथे घेतली असेल बॅटिंग करणाऱ्या संघाने की 4 धावा आल्या स्कोर बरोबर. नेक्स्ट मॅच साठी आज पूर्ण टीम आर्यन 11 इथे उपस्थित झालेली आहे. नुकतंच त्यांचं चषक संपन्न झालं, त्या चषकावर नाव कोडलं होतं. ओमसाई धाबा दापोटे टीम संघ या स्पर्धेच्या बाहेर झालेला आहे. काल खूप चांगला क्रिकेट स्पार्टन 11 टीम संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. घरच्या मैदानावर जय बजरंग पॉवरशिला टीम संघाला त्यांनी पराभूत केला होता कालच्या दिवसामध्ये. आज पाहूया कोणता संघ चांगला खेळ आणि ठीक संध्याकाळी 4:30 वाजता स्पार्टन 11 टीम संघाबरोबर खेळेल.
गोलंदाजीमध्ये परिवर्तन, षटक क्रमांक सनी दुसरा घेऊन आलेला आहे. बॅटिंगसाठी राहुल तरे सज्ज असेल. राहुल याच्याकडे देखील चांगला क्लास आहे. राहुल देखील अनेक वर्ष सातत्याने रिग्नेश राणा टीम संघासाठी खेळत आलेला आहे. इक्वेशन थोडंसं सोपं आहे, मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. असं ही क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. खेळपट्टी सध्या तरी गोलंदाजांना मदतगार साथ देत आहे. या खेळपट्टीवर अनेक चांगले गोलंदाज गोलंदाजी करून गेलेत. त्याच्यामध्ये नाव घेऊ आपण आवर्जून पाये टीम संघाचं. परवेश 11 पाये टीम. पहिला चेंडू या षटकातील. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरतून क्लासिकल ड्राईव्ह, स्केअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय सीमा रेखा पार, येतोय खणखणीत चौकार. निखिल 8 धावा धावफलकावर. नेक टू नेक फाईट सध्या फाईट बॅक करताना टीम इथे तुम्हाला पाहायला मिळते. राणा टीम. पुढचा चेंडू सनीचा पुढचा चेंडू देखील आता शतरक्षक आहे तिथे, चुकी होणार नाहीये. कमबॅक करताना गोलंदाज सनी. बॅटर आउट. थँक्यू डीजे. प्रकाशांची वय जर बघितले 40च्या घरामध्ये, मात्र क्रिकेटचा जुनून पहा. भरपूर वेगाने त्या चेंडू मागे धावले होते आणि चांगली झेल इथे कंप्लीट केली होती. त्यांना माहिती आहे ऑलरेडी धावा कमी बनवलेल्या आहेत आणि या धावा आपल्याला डिफेन्स करायचे आहेत, तर या प्रकारचं क्षेत्ररक्षण करणं फार महत्वाचं आहे. बॅटर आउट झाल्यानंतर दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला. करण आलाय मैदानाच्या आतमध्ये. धावा झालेल्या आहे धावफलकावर 8 धावा. तिसरा विकेट इथे गमावला गेला टीम रिग्नेश 11 राणा टीम संघाच्या माध्यमातून. रिग्नेश पाटील यांचं देखील विशेष सहकार्य आहे या स्पर्धेला. त्याचबरोबर भिवंडी इमर्जिन संघटनेचे ते विद्यमान अध्यक्षपद आहे त्यांच्याकडे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय सज्ज होत आहे सनी. विकेट मिळाल्यानंतर पाहूया आता पुढचा चेंडू कोणत्या प्रकारे टाकला जाईल. राईट अप ओव्हर द विकेट करणसाठी. ऑफ स्टिकचा चेंडू अगदी समोर खेळाचा होता, बॅटवर आला नाहीये. डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. कंट्रोल गोलंदाजी. चौकार आला होता पहिल्या चेंडूवर. त्यानंतरचे 2 चेंडू खूप चांगले व्हेरिएशनचा वापर इथे पाहायला मिळाला. संघर्ष करताना टीम आई गावदेवी कोंबडपाडा 30 धावा वाचवण्याची तयारी करत असताना मैदानाच्या आतमध्ये स्विच हिट खेळलाय. खाली क्षेत्र आहे, चेंडू फक्त आणण्याचं काम करावं लागेल. चेंडू चालला सीमा रेखा पार. चौकार. यानंतरचा टॉस झालेला आहे. भिवंडी इमर्जन्सी उपाध्यक्ष कुमार विराज चोरगे फॅम टीम बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे शंकरदादा जुकर फॅम टीम आर्यन 11 बादवाड. पुढचा चेंडू गोलंदाज सनी याचा. गुडघ्यावर टेकून मारण्याचा प्रयत्न, बॅटवर आला नाहीये. मिसफील्ड झालीये. 1 टू का 4. चेंडू सीमा रेखा पार. चौकार. क्या बात है. एकही सिंगल नाही, एकही डबल नाही, एकही तिसरा धाव नाहीये. फक्त चौकार आतापर्यंत 4 आलेले आहेत. पुढचा चेंडू गोलंदाजाचा. ऑफस्टिकच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न झाला होता, बॅटवर आला नाहीये. षटक कंप्लीट. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. धावा धावफलकावर झालेला आहे ते म्हणजे 16 धावा. 16. चंद्रकांत जोशी, विजय पाटील, दीपेश नाईक, मल्हार बैलाचे मालक, त्याचबरोबर हरीश मालावकर, संदीप पाटील, सचिन चौधरी आणि त्यांच्या मागे आपले पाहते त्यांचे सर्व खेळाडू. आज शेवटला संदीप जुकर आहे. छोटा पाकिट बडा धमाका.
नंतरच तुम्हाला यानंतर मॅच पाहायला मिळेल. आर्यन 11 आणि बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा उलटफेर करण्यासाठीच आलेली आहे. बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा, कारण की आर्यन चषकामध्ये आर्यन संघाने पलटवार केला होता आणि आज मॅच देखील भरपूर चांगली पाहायला मिळेल. बुद्धार्थ कंटिन्यू गोलंदाजी करेल. बुद्धार्थला इथून शांत करावा लागेल. धावा झालेल्या आहेत धावपलकावर 16. 3 विकेट्स गमावलेल्या आहेत. पहिला चेंडू या षटकात येईल. ऑफस्टिकच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहे. एक सिंगल आली आहे आणि आता दुसरा धाव देखील पूर्ण केलेला आहे. मी अगोदरच सांगितलेलं आहे खेळपट्टीवर मनीष आहे तोपर्यंत खतरे की घंटी असेल कोंबरपाडा टीम संघासाठी. धाव संख्या 18 धावा धावपलकावर. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न बॅटवर आला नाहीये. हलकासा आऊज द्यायचा अपील देखील जोरदार झाला होता तिथे. मात्र पंच इज बेस्ट जज सांगितलं लीग बाय आहे. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू टाकला होता. धाव संख्या 19 धावा धावपलकावर. मनीष वैयक्तिक 6 धावांवर खेळते आणि करण 8 धावांवर खेळते खेळपट्टीवर. चांगला सामना रंगताना तुम्हाला पाहायला मिळते. 30 धावा बनवायच्या 30 चेंडूमध्ये. 14 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 19 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. म्हणजे विकेटच फार महत्वाचे असतील कोंबरपाडा टीम संघासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेटने थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं. विकेट किपर चेंडू मागे आला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील झाला होता. धाव इथे सोडली गेली आहे. एक धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या 20 धावा. फक्त 10 धावांची आवश्यकता असेल इथून. येणाऱ्या 3 चेंडूवर जर हॅट्रिक पूर्ण केली गोलंदाजांनी तर काही होऊ शकतं या मॅच मध्ये. मात्र मनीष पाटील आणि राहुल आहे, करण आहे खेळपट्टीवर. हुक करण्याचा प्रयत्न झाला होता, बॅटवर आला नाहीये. डॉट चेंडू. बुद्धार्थ गोलंदाजी करत आहे. अजूनही 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 10 धावांची आवश्यकता आहे. आज बॅटर जे आहेत ना कोंबरपाडा टीम संघाचे झोपणार नाहीयेत, कारण की त्यांची बॅटिंग चालली नाहीये. फुलटा चेंडू ऑन साईडला, तारा मंडल मध्ये चेंडू चाललाय, सीमा पार, षटकार. धनवंतीचे धावा झालेल्या आहेत. धाव बलकावर आता 26 धावा. 4 धावांची आवश्यकता आहे. 4 धावांची आवश्यकता आहे. आणि अजून एक आपण पाहतोय चांगला स्ट्रोक. आता शतरक्षक आहे तिथे. कुमार विराज चोरगे दादांचं शुभागमन झालेलं आहे. भिवंडी इमर्जन्सीचे उपाध्यक्ष आहेत. आपणास विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. आपलं हार्दिक स्वागत आहे. सन ऑफ दयानंद चोरगे साहेब यांचे चिरंजीव आहेत. आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर या. धाव संख्या 27 धावा धावपलकावर. विराजजी चोरगे आपणास विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आपली जागा या मुख्य व्यासपीठावर बनवण्यात आलेली आहे. त्या जागेवर आपण विराजमान व्हायचं आहे आणि याच व्यासपीठावर आपण मॅचचा आनंद घ्यायचा आहे. भिवंडी इमर्जिन संघटनेचे ते उपाध्यक्ष देखील आहेत आणि सन ऑफ दयानंद चोरगे साहेबांचे चिरंजीव आहेत. मोठं नाव या ठाणे जिल्ह्यामध्ये दयानंद दादा चोरगे यांचं. गोलंदाजीसाठी गोलंदाज अभिषेक आलेला आहे. 3 धावा वाचवायचेत आणि पहा रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता तिथे आणि आता धाव देखील पूर्ण केली जाते आणि पंच आम्हाला दाखवत आहेत 22चा इशारा येते.
2 धावांची आवश्यकता आहे. कुमार विराज चोरगे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आयोजकांचा आम्हाला हा मेसेज पोहोचला आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. आपण या व्यासपीठावर येऊन आपण विराजमान व्हायचंय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा द वाईट स्कोर लेवल झालेला आहे. फक्त 1 धाव दूर आहे. 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. आपल्या अंदाजामध्ये फिनिश करेल का राहुल तरे? पुढचा चेंडू. ओ फसवा चेंडू टाकला. लेग कटर चेंडू टाकला होता. डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी जाता जाता करत असताना गोलंदाज अभिषेक. आज सर्वांना बॅटिंग मिळाली मात्र सर्वांना गोलंदाजी नाही मिळाली. मॅच फिनिश इथे केलेली आहे. इथे अशा प्रकारे रिग्नेश 11 राणा टीम संघाचा विजय होता आहे. रिग्नेश पाटील आपलं खूप खूप अभिनंदन. अभिनंदन रिग्नेश 11 राणा टीम. अभिनंदन निकलेश, गणेश, सर्वांचं अभिनंदन. मनीष आणि त्याचबरोबर करण, सर्वांचं अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने आपलं फायपर पूर्ण केलं, गोलंदाजाचं नाव आहे सर्वांनाच माहिती आहे. आई गावदेवी कोंबडपाडा टीम संघाची झोप उडवली ज्या गोलंदाजाने, नाव आहे राहुल. 5 विकेट आपल्या नावावर केल्या या मॅच मध्ये आणि ठरला मॅन ऑफ द मॅच. कुमार विराज चोरगे या मुख्य व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या शुभास्तेच ही मॅन ऑफ द मॅच ची चमकती ट्रॉफी इथे आपण देत आहोत. हे आपण पाहू शकता. आपण विराजी चोरगे दादांना दाखवला जात आहे या टीव्ही मॉनिटरवर. त्यांच्या शुभास्ते राहुलला या मॅचचं फायपर पूर्ण केला आहे. 5 विकेट आपल्या